नमस्कार मंडळी, होम वाइब्स या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। आज आपण बनवणार आहोत अगदी साधी, झटपट आणि चविष्ट अशी तुरीची डाळ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 वाटी तूर डाळ आणि 2 टोमॅटो घेतले आहेत। आता तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी डाळ साधारण 2 वेळा धुवून घेतली आहे। आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातले आणि त्यासोबतच 2 चिरलेले टोमॅटो घातले आहेत। आता त्याला मी कुकरच्या 4 शिट्ट्या देऊन घेणार आहे। जोपर्यंत शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे साधारण 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर थोडासा कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तसेच सजावटीसाठी आणि चवीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। आता तुम्ही पाहू शकता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरमधील वाफ पूर्णपणे निघून गेली आहे। आता कुकर उघडल्यानंतर डाळ आणि टोमॅटो छान मऊ शिजलेले दिसत आहेत। आता ही डाळ रवीने व्यवस्थित घोटून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ एकजीव आणि छान मऊ होईल। आता गॅसवर एक भांडे ठेवले आहे। त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 मोठे चमचे तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी आता इथे जिरे आणि मोहरी घातली आहे। मोहरी व जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। आता त्यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेले लसूण घालूया। लसूण छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। लसूण छान भाजून झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे। मी इथे साधारण 2 चमचे लाल तिखट घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता हे सारं थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता तुरीची डाळ घालायची आहे। आता डाळ चांगली मिसळून घ्यायची आणि साधारण 5 ते 6 मिनिटे उकळून घ्यायची। पहा, आपली डाळ छान उकळत आली आहे आणि तिचा रंगही खूप छान दिसत आहे। या डाळीमध्ये मी हिंग, जिऱ्याची पूड किंवा धन्याची पूड काहीही वापरलेले नाही। अगदी साध्या साहित्यामध्ये ही डाळ बनलेली आहे आणि तसेच ही डाळ खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट बनते। आता शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तयार आहे आपली अगदी साधी, घरगुती आणि चविष्ट तुरीची डाळ। ही डाळ तुम्ही गरमागरम भातासोबत सर्व करू शकता। साध्या घरगुती जेवणासाठी ही डाळ अगदी परफेक्ट आहे। तर मंडळी, तुम्ही ही सिंपल तुरीची डाळ नक्की करून पहा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट घरगुती रेसिपीजसाठी होम वाइब्स या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।